नमस्कार. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज अथर्वचे पप्पा आणि अथर्वचे मामा पण कामाला गेले, तर आता थोड्या वेळात येतीलच. म्हणून काय दिवसभर मी आणि अथर्व झोपूनच होतं. अथर्वला सुट्टी होती शाळेला, म्हणून खेळतोय अथर्व. हे बघा. कोण नाही गेले. थंडी वाजते, काय गरमी होते म्हणून कूलर घेऊन आले. ते आता उद्या होळी आहे, होळीची तयारी करायची. काही इथं गावाकडल्यासारखं दारामध्ये तसं जाळ लावायचं नाही, मंदिरात जावं लागतं जाळ हे पूजा करायला. आणि पोळी पण बनवायचे. अथर्वला पोळी खायची. पोळी खायच्या का उद्या? करू संध्याकाळी. गुळ पाहिजे, गुळाचे करू का? आजूबाजूला लईच आवाज येतोय, लईच जवळजवळ घर आहेत आणि संध्याकाळचे ते सगळेच आता स्वयंपाकाचं तयारीला लागतात, मग सगळ्याचाच आवाज येतोय. काय करतेस? काय करतेस? काय करतेस? अभ्यास झाला? कुठे आहे अभ्यास? कर की मग. रोज सकाळी आणि संध्याकाळी एकच टेन्शन, भाजी काय करायची. आता स्वयंपाक करायचे, चपात्या भात घातले, आता भाजी काय करायची. आता भाजी आणायची जाऊन, मग भाजी करायची. काय म्हणलं लयच? काय म्हणलं थोडा? या अथर्वच्या पप्पाने पुट्टी लावल्या, तर एकच बाजूला लावल्या ती आणि एक बाजू तशीच आहे. थांब जरा. ही पुट्टी एकच बाजूला लावली आणि एक बाजू तशीच आहे. मग एक बाजू कशी दिसते आणि एक बाजू चांगली दिसते. हे पुट्टीवरून कलर लावायचा. बस कर अभ्यास, कर अभ्यास. नीट मांडी घालावं. कर. चला मग आम्ही आता स्वयंपाक करता. अथर्व पण आता अभ्यास करते. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत बाय, गुड नाईट, श्री स्वामी समर्थ.